नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिस्टेरिया मोनोसायटोजेन हा जो पॅथोजन आहे, फूडबॉर्न जो काही पॅथोजन आहे त्याचं इटॉलॉजी, तसंच एपिडेमॉलॉजी, क्लिनिकल डायग्नोसिस अँड पॅथोजेनेसिस काय आहे आणि तसंच याचं स्ट्रक्चर वगैरे काय आहे, त्याचं जनरल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम हा एक फूडबॉर्न पॅथोजन आहे. तो मेनली ग्राम पॉझिटिव्ह रॉड याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा एक फॅकल्टेटिव्ह इंट्रासेल्युलर बॅक्टेरियम आहे जो की रिस्पॉन्सिबल असतो लिस्टेरोसिस हे जे इन्फेक्शन हा स्पेशली कॉज करत असतो. हा मेनली जे काही फूडबॉर्न जो काही पॅथोजन आहे म्हणजे हा कोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा राहतो आणि रिफ्रिजरेटिव्ह जे काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्यासमोर सुद्धा ग्रो होण्याची याच्यामध्ये ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. तर मेजर बॅरियर जे काही आहेत ते ह्युमन बॉडी असते, त्याच्यामध्ये इंटेस्टिनल जे काही बॅरियर आहे किंवा जे काही ब्लड ब्रेन बॅरियर आहे किंवा प्लॅसेंटल बॅरियर आहे त्याला हा क्रॉस करून जे काही प्रेग्नंट वुमन असतील त्याच्यामध्ये स्पेशली जो काही इन्फेक्शन वगैरे कॉज करण्याचं ॲबिलिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर हा एक फॅकल्टेटिव्ह अनरोबा आहे. तसंच याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह रॉड आपल्याला पाहायला मिळतात. हा रूम टेम्परेचरसुद्धा मोटाईल आहेत आणि याची जी ग्रोथ आहे ते सायकोट्रॉपिक आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर इटॉलॉजी आणि इपिडेमॉलॉजी. तर प्रायमरी सोर्स काय आहेत ते आता आपण पाहूयात. जे काही रेडी टू ईट फूड जे काही असतात त्याच्यामध्ये जर आपण इन्क्लुडिंग केलं जे काही डेली मीट्स असतील, सॉफ्ट चीज असतील, जे काही स्मोक सी फूड असेल किंवा अनपॅश्चराइज जे काही डेअरी प्रोडक्ट असतील ज्याच्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये किंवा स्टोरेजमध्ये जर कंटामिनेशन जर ऑकर झालं असेल असे प्रायमरी सोर्समधून जो काही लिस्टेरिया आहे तो मेनली इन्फेक्शन हा कॉज करत असतो. तसं ट्रान्समिशन रूट आपण जर पाहिलं, जर इंजेक्शन जर झालं कंटामिनेटेड फूडचं ते प्रायमरी रूट आपल्याला पाहायला मिळतं किंवा जे फूड प्रोसेसिंग फॅसिलिटीज असेल त्याच्यामध्ये जे कंटामिनेशन सायकल असेल ऑनगोईंग असेल तर त्याच्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटलमधून हा आपल्याला कॉज होतो. तर ॲट रिस्क पॉप्युलेशन काय आहे, तर प्रेग्नंट वुमनमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला हा हाय रिस्क ऑफ पॉप्युलेशन किंवा हाय रिस्क ऑफ इन्फेक्शन आपल्याला पाहायला मिळतं किंवा जे 65चे जे काही वरती जे काही अडल्ट वगैरे असेल त्याच्यामध्ये हा मेनली फूडबॉर्न जो काही डिसीज आहे पॅथोजन आहे तो कॉज करत असतो. आणि याचं मेनली जर इन्फेक्शन आपण जर पाहिलं तर जास्त प्रमाणामध्ये इंटेस्टिनल आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बॅक्टेरियल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते आता आपण पाहूयात. तर फॉर मॉर्फोलॉजी अँड स्ट्रक्चरमध्ये हा एक स्टॉट ग्राम पॉझिटिव्ह रॉड आहे. तो फ्लाजेला मिडिएटेड म्हणजे त्याची मोटिलिटी आहे ती फ्लाजेला मिडिएटेड आहे. तसंच नॉन स्पोर फॉर्मिंग असल्यामुळे तसंच याच्याची काही याच्यावरती बायोफिल्म फॉर्मेशन करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आहे. म्हणजे कोणतेही अँटीबायोटिक म्हणजे आपल्याला माहिती आहे की बायोफिल्म काय असते ती त्या बॅक्टेरियल सेलला प्रोटेक्ट करण्याचं काम करते, जेणेकरून एखादा दुसरा जर पॅथोजन त्याच्यावरती अटॅक करत असेल किंवा जे अँटीबायोटिक असतील ते त्याच्यावरती काम करणार नाही. तर याची ग्रोथ कंडिशन आहे ती 45 डिग्री सेल्सिअस म्हणजे नॉर्मल ऑप्टिमल 30 to 37 डिग्री सेल्सिअसमध्ये याची जी ग्रोथ कंडिशन आहे ती पाहायला मिळते. आणि pH टॉलरंट जे आहे ते 4.4 ते 9.4 आपल्याला पाहायला मिळतं आणि साल्ट टॉलरेशन हे 10% NaCl कॉन्सन्ट्रेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे त्याचे बॅक्टेरियल कॅरेक्टरिस्टिक्स आणि मॉर्फोलॉजी आणि स्ट्रक्चर. तर पॅथोजेनेसिस कसं आहे म्हणजे इन्फेक्शन जर्नी कशी आहे म्हणजे इंजेक्शन ते डायरेक्टली जे काही मल्टिपल कोऑर्डिनेटेड जे काही इन्फेक्शन आहे त्याचे स्टेप काय आहेत. पहिल्यांदा आहे इंजेक्शन. जे काही कंटामिनेटेड फूड आहे ते डायरेक्टली जे काही ट्रॅक्ट आहे त्याच्यामधून एंटर होतं आणि हा बॅक्टेरिया जास्त प्रमाणामध्ये गॅस्ट्रिक ॲसिड किंवा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये रीच करतो तिथे. त्याच्यानंतर इंटेस्टिनल इन्व्हेजन. तर क्रॉसेस म्हणजे जे काही इंटेस्टिनल जो एपिथेलियम असेल ते एम सेलद्वारे किंवा एंट्रोसाईटद्वारे तो इंटरमिलियन प्रोटीनचा वापर करून त्याच्यामध्ये इंटेस्टिनल इन्व्हेजनमध्ये एंट्री करतो. तसंच सिस्टेमिक स्प्रेड जो काही आहेत म्हणजे जो ब्लड स्ट्रीम असेल किंवा जी लिम्फेटिक सिस्टीम आहे त्याच्याद्वारे जे की त्याला जे काही रिसायडिंग करून मायक्रोफाजला रिसायडिंग करून आणि इम्युनो डिटेक्शनला इन्व्हेड करून हा सिस्टेमिक जो काही स्प्रेड आहे तो करतो. त्याच्यानंतर टार्गेट ऑर्गन आणि स्पेशली जो लिव्हरला, स्प्लेनला, ब्रेन किंवा प्लॅसेंटाला सगळ्यात जास्त म्हणजे डिसीज वगैरे आहेत काही इन्फेक्शन आहे ते कॉज करत असते. आपल्याला पॅथोजेनेसिस किंवा त्याचं मेनली जी काही जर्नी आहे इन्फेक्शन कॉजची ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर सेल्युलर इन्व्हेजन मेकॅनिझम. जो लिस्टेरिया जो काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरफेस प्रोटीन पाहायला मिळतं म्हणजे इंटरमिलियन जो काय आहे म्हणजे IE, IA आणि INIB हे जो 2 इंटरमिलियन आहे ते प्रेझेंट पाहायला मिळतात जे की होस्ट सेल रिसेप्टरला बाइंड करण्यासाठी काम करतात. तर स्पेशली जो की
IEI जो आयन IE जो हा स्पेशली जो इंटरमिलियन आहे तो इपिथेलियल सेलला बाइंड करतो आणि INIB हा जो काही तो मेट रिसेप्टरला टार्गेट करतो, जेणेकरून जे काही रिसेप्टर जे काही मिडिएटेड जे इंडोसायटोसिस आहे ते ट्रिगर हे होऊ शकेल. आणि हा एक मोलेक्युलर म्हणजे काही मिमिक्री आहे ती अलाव करतो, जेणेकरून नॉर्मल जे काही सेल्युलर प्रोसेस असेल किंवा बॅक्टेरियल अपटेक आहे ते जे की इम्युनो डिफेन्सला इनिशियली बायपास करण्याचं काम करतो. तसंच इंट्रासेल्युलर जे काही त्याची लाईफस्टाईल आहे ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जो स्पेशली जे काही मेम्ब्रेन आहे म्हणजे इंटरलायझेशन केल्यानंतर स्पेसिफिक सायटोप्लाझममध्ये फ्रीली हा मल्टिप्लाय होतो आणि त्याच्यानंतर जे काही अँटीबायोटिक मिडिएटेड जी इम्युनिटी आहे तिलासुद्धा इन्व्हेट करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि फ्रीली हा सायटोप्लाझममध्ये ग्रो होतो. तसंच जो काही ॲक्टिन बेस्ड जे काही मोटिलिटी आहे तो स्पेशली जो काही ॲक्ट ए हा जो काही प्रोटीन आहे तो त्याला पॉलिमरायझेशनसाठी किंवा कोमेटेल म्हणून आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून तो त्या बॅक्टेरियममध्ये किंवा त्या सायटोप्लाझम थ्रू तिथे ॲक्टिन मोटिबिलिटी ही करतो. आणि त्याच्यानंतर सेल टू सेल स्प्रेड आपल्याला याच्यामुळे पाहायला मिळतं. बॅक्टेरिया टू त्याच्या ॲडजस्टंट सेलसोबत तो जे काही इन्फेक्शन आहे किंवा जे एक्सपोजर आहे जे की इम्युनो डिफेन्सला एक्स्ट्रा सेल्युलरी एक्सपोजर होऊन मिमिक्री करून तिथे जे काही त्याची ग्रोथ असेल किंवा त्याचं जे फ्रीली जे काही मल्टिप्लिकेशन असेल रिप्लिकेशन असेल ते तिथे तो सायटोप्लाझमिक रिप्लिकेशनमध्ये करतो. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक जर अप्रोच आपण पाहिला तर क्लिनिकल जे काही स्पेसिमन्स आहे म्हणजे हायली इंडक्शन जे काही ॲट्रिस असतं म्हणजे फिवर असतील जे काही कॉम्पेटेबल जे सिम्पटम आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 to 4 वीकमध्ये जर जास्त प्रमाणात कंटामिनेटेड फूड एक्सपोजर झाला असेल, त्याची हिस्ट्री असेल किंवा डायटरी हिस्ट्री असेल त्याच्यामधून आपल्याला समजतं. स्पेसिमन कलेक्शन आपल्याला करायचं आहे म्हणजे ब्लड कल्चर असेल 2 to 3 सेटमध्ये एरोबिक अनएरोबिक जे काही कल्चर आहे ते आपल्याला कल्चर बॉटलमध्ये जे ब्लड आहे ते कलेक्ट करायचे आहे. आणि त्याच्यामुळे जे काही प्रेग्नन्सी असोसिएटेड जे काही केस आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. आणि कल्चर टेक्निकमध्ये गोल्ड स्टँडर्ड जे काही बॅक्टेरियल कल्चर असेल व ब्लड आगारावरती किंवा सिलेक्टिव्ह मीडिया जो आहे लिस्टेरिया म्हणजे लिस्टेरिया आगार हा जो स्पेसिफिक लिस्टेरियाला चा सिलेक्टिव्ह जो काही मीडिया आहे त्याच्यावरती त्याला ग्रो करू पाहायचं. स्पेशली जे काही फार्मा कंपनीज वगैरे असतील किंवा जे काही फूड इंडस्ट्री असेल त्याच्यामध्ये स्पेशली हा आपल्याला पाहायला मिळतो लिस्टेरिया. तर त्यामुळे ॲज अ पॅथोजन म्हणजे जे पॅथोजन आहे इकोलाय सॅल्मोनेला शिगेला एस ऑरियस पी एरिझोनोसा हे जे की मेनली पॅथोजनमध्ये या लिस्टेरियासुद्धा हा असतो. तसंच बेसिलस सिरससुद्धा असतो जे की राईसमधून आढळतो. हा जो काही लिस्टेरिया आहे तर याचं स्पेसिफिक आधी सगळ्यात पहिल्यांदा जे काही फार्मा कंपनीमध्ये किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा लिस्टेरिया ब्रॉथमध्ये एलेमध्ये त्याला आधी ग्रो केलं जातं. त्याच्यानंतर जी की LBमधून तो एलेवरती म्हणजे LBला 2 म्हणजे डायरेक्टली त्याच्यामध्ये जर एखाद्या फूड प्रोडक्टमध्ये जर आपल्याला टेस्ट करायचं असेल तर 10 ग्रॅम जे काही असेल त्या एले ब्रॉथमध्ये 100 ग्रॅममध्ये टाकलं जातं. त्याच्यानंतर जे काही 2 दिवसाचं इन्क्युबेशन पिरियड दिला जातो 30 to 35 डिग्री सेल्सिअसला. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर एलेच्या जो लिस्टेरिया जो आकार आहे ची प्लेटवरती त्याला स्ट्रिक केलं जातं. परत 2 दिवसानंतर रिझल्ट हा पाहिला जातो. तर अशा वगैरे जे कल्चर टेक्निकद्वारे किंवा सिलेक्टिव्ह मीडियावरती त्याला ग्रो करून पाहिलं जातं आणि त्याची मोटिलिटी वगैरे आहे आयसोलेशन हे केलं जातं. तर मॉलेक्युलर टेस्टिंगद्वारे म्हणजे रॅपिड जे काही आहे एवढं करण्यापेक्षा म्हणजे 4 दिवसाचा गॅप टाकण्यापेक्षा जे PCR बेस्ड टेक्निक आहे म्हणजे पॉलिमराइज चेन रिएक्शनद्वारे रॅपिड डिटेक्शन आपण करू शकतो. म्हणजे होल जेनोम सिक्वेन्सिंग आपण त्याचं करून माल्टीटॉप मेथडद्वारे स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन आपण हे त्याचं करतो. सेरोलॉजिकल टेस्टिंगमध्ये जर आपण पाहिलं तर ही लो सेन्सिटिव्हिटी आणि स्पेसिफिसिटी टेक्निक आहे. त्याच्यामुळे ॲक्यूट डायग्नोसिस करण्यासाठी मेनली मॉलेक्युलर टेस्टिंगचाच वापर केला गेला पाहिजे. आणि कल्चर जर आपण म्हटलं तर 20 to 48 आवर किंवा 72 आवरपर्यंत त्याचं कन्फर्मेशनसाठी लागतं. पण PCR टेक्निकद्वारे 4 to 6 आवरमध्ये आपल्याला रॅपिड डायग्नोसिस आणि हाय रिस्क जो काही पेशंट आहे त्याचं क्रुशल डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी आपण लगेच त्याची ट्रीटमेंट ही चालू करू शकतो. तर हे डायग्नोस्टिक अप्रोच आपल्याला पाहायला मिळतात. तर या व्हिडिओमध्ये आपण लिस्टेरिया जो काही स्पेसिस आहे त्याचं इटोलॉजी पॅथोजेनेसिस डायग्नोस्टिक आपण पाहिलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रुव्हिटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक व्हिडिओवरती जर किंवा एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवरती जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.